एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? हो, काल गंगापूर येथे पाईपलाईन रोड जो आहे तो सिंहस्थच्या रस्त्यामध्ये नाही आहे आणि असं असताना त्या ठिकाणी 3 JCBने रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी रस्ता खोदायचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना, स्थानिक लोकप्रतिनिधींसुद्धा नागरिकांचे फोन आले आणि एकदम सकाळी सकाळी ते काम सुरू असताना त्या ठिकाणी अधिकारी पोचले आणि मी त्या ठिकाणी पोचलो. ती परिस्थिती जी बघितली ती भयानक होती आणि सगळी माहिती घेतल्यानंतर त्या सगळ्या याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी उपायुक्त चौधरी होते, अग्रवाल साहेब होते आणि शिंदे साहेब होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिकडचे डेप्युटी इंजिनियर होते आणि नंतर त्या ठिकाणी मी गेलो, ती परिस्थिती बघितली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की कुठलीही महानगरपालिकेची परवानगी न घेता त्या ठिकाणी सरास या ठिकाणी हे काम सुरू होतं. परंतु जर आपण 2 दिवस अगोदर जर बघितलं तर स्मार्ट सिटीला एक मीटिंग झाली होती. त्या ठिकाणी महापौर होते, आयुक्त होते आणि मी होतो आणि त्या ठिकाणी माननीय आयुक्तांनी, नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी असं सगळ्यांना सांगण्यात आलं स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना का कुठलंही रस्ते खोदायचं काम या ठिकाणी करू नये आणि जे काम गरजेचं आहे सिंहस्थमधलं आहे त्याची संबंधित नाशिक महानगरपालिकेला सुद्धा त्याचं माहिती असावी, जेणेकरून आपण जर बघितलं तर मागच्या 4 वर्षामध्ये हे नाशिक शहरातील नागरिक अतिशय सफर करत आहे. अतिशय त्यांना त्या अडीअडचणींना सामोरे जावं लागतं आहे. या खड्डे, फोडलेले रस्ते, स्मार्ट सिटीचं जे काही काम आहे त्याच्यावरती समाधानी हे नाशिक शहरातील नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्रास हा नाशिककरांना झालेला आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारीसुद्धा करणं ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिका म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आहे. पण असं असताना नागरिकांचं हितसुद्धा नागरिकांचं बघणं गरजेचं आहे आणि मग असं जर होत असेल ते रस्ते ज्यावेळेस काही कामानिमित्त आपण खोदतोय तर ते लगेच रिसर्फेसिंग होत आहे का, त्या ठिकाणी रिस्टोर होत आहेत का, हे सुद्धा पाहणं ही महापालिकेलाच आपण त्या ठिकाणी खरं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा महापालिकेला जबाबदार धरतो. परंतु काही ठिकाणी असे प्रकार उघडकीस येत आहे आणि काल जो काही महानगरपालिकेने प्रथमतः स्मार्ट सिटीच्या प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी FIR दाखल केलेली आहे. ही खऱ्या अर्थानं यापूर्वी होणं गरजेचं होतं कारण त्यावेळेससुद्धा, परंतु आता बॉडी आलेली आहे. महापालिका जे काही प्रशासक होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं मर्यादा येत होता, परंतु आमच्याकडं स्टाफ कमी आहे. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आता 1 महिन्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकाहून बॉडी फॉर्म झालेली आहे. प्रत्येक भागात लोकप्रतिनिधी काम करत आहे आणि प्रत्येक भागातले लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा चांगला समन्वय असल्या कारणाने या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बाबी उघडकीस येत आहे. आणि नेमकं काय काम चालू होतं, गुन्हा का दाखल झालेला आहे? म्हणजे नाही, त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलो तर माझ्या अगोदर महानगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते आणि मला त्या ठिकाणी नागरिकांचे फोन आले, मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मला वाटतं केबल टाकायचं काम सुरू होतं, परंतु ज्या पद्धतीने जे काम सुरू होतं त्या चुकीच्या पद्धतीने सुरू होतं. खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या इंजिनियरकडनं प्रत्येक रस्त्याचा मॅप घेऊन त्याचं तुम्ही डिमार्केशन घेतलं पाहिजे आणि कुठून खोदायचा त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचा तिथला डेप्युटी इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर असला पाहिजे. त्यावेळेस स्मार्ट सिटीच्या जे काही लोक असतील किंवा त्यांनी हे काम केलं पाहिजे. परंतु त्यांनी कुठलंही डिमार्केशन महापालिकेकडनं घेता रस्त्याच्या अगदी मधोमध जिथं ज्यांना सोपं वाटेल त्या ठिकाणी हे रस्ता खोदायचं काम सुरू होतं आणि जे सुरू होतं ते अतिशय भयावह होतं. आता मुळात जिथे कुंभमेळ्यानिमित्तानं कामं होणं अपेक्षित आहेत तेवढेच रस्ते खोदायचे असे आदेश आहेत की काय? मला असं वाटतं परवा जी मीटिंग झाली स्मार्ट सिटीच्या ठिकाणी ऑफिसला, त्या ठिकाणी सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. कुठलेही रस्ते खोदायचे नाही आणि जे खोदायचे असेल, जे गरजेचे असतील, जे स्मार्ट सिटी किंवा सिंहस्थच्या दृष्टिकोनातून असतील त्यांची माहिती ही आपल्या मनपा प्रशासनाला असायला हवी आणि कारण जबाबदार मनपा प्रशासन आहे, आलं का लक्षात. आणि त्याच्यामुळे नागरिकांचा रोष किंवा या सगळ्या गोष्टींना मनपा प्रशासनाला त्या ठिकाणी आपण जबाबदार धरतो. परंतु मनपा प्रशासन त्या ठिकाणी मला वाटतं अंधारात होतं, त्यांनाच याची कुठली कल्पना नव्हती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.